नमस्कार मंडळी, डायबिटीज वाढलेला आहे, वजन वाढत आहे, हृदयाचा त्रास आहे, हाडे ठिसूळ आहेत, शरीरात ऊर्जा पाहिजे तर सर्वांनी आठवड्यातून हा नाश्ता 2 ते 3 वेळा नक्की बनवून खावा। पूर्व तयारी नाही करायची, कोणतीही जिन्नस तासनतास भिजत ठेवायचे नाही, ना पीठ आंबवायचं आहे। दरवेळीपेक्षा काहीतरी वेगळं व भरपूर पौष्टिक खायचं असेल तर पाहू शकता असा मस्त मऊ लुसलुसीत जाळीदार रेसिपी नक्की बनवा आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। चला तर मंडळी, बोलण्यामध्ये जास्त वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर ही पौष्टिक हाय प्रोटीन फायबरयुक्त टेस्टी रेसिपी बनवण्यासाठी एक मोठंसं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे। अशी कोणतीही वाटी सेट करून घ्यायची आहे। तुमच्याकडे मेजरिंग कप नसेल तर त्याच वाटीने तुम्हाला संपूर्ण माप घ्यायचं आहे, म्हणजे माप परफेक्ट निघालं की रेसिपी अजिबात चुकत नाही। आणि त्याच वाटीने अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे। तुमच्याकडे बारीक रवा नसेल, जाड रवा असेल तर थोडंसं मिक्सरला फिरवून घेतलं तरी चालेल। आता ह्याची चव वाढण्यासाठी आणि थोडासा आंबूसपणा येण्यासाठी इथे आपल्याला 2 ते 3 चमचे दही वापरायचे आहे। दही जास्त आंबट नाही आहे, कमी आंबट दही वापरायचे आहे। तुम्ही जास्त आंबट दही वापरत असाल तर 1 चमचा दही वापरला तरी चालेल, किंवा दही वापरायची नसेल तर त्या जागी तुम्ही 1 लिंबाचा रस वापरू शकता। चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ह्या सर्व जिन्नसांना अगोदर आपल्याला चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे। आता तुम्हाला ज्वारीचं पीठ वापरायचं नसेल किंवा तुमच्या घरी ज्वारीचं पीठ अवेलेबल नसेल तर तुम्ही सेम क्वांटिटीमध्ये गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकता किंवा त्या जागी बाजरीचं पीठ सुद्धा वापरू शकता। पण तुम्हाला इथे रवा कंपल्सरी वापरायचा आहे। रवा वापरल्याने काय होतं, एकतर बाइंडिंग चांगली येते, शिवाय ज्वारीचं पीठ कोरडं असतं, ते कोरडेपणा निघून जातात आणि बाइंडिंग एकदम मस्त येते, त्याची कन्सिस्टन्सी चांगली होते आणि स्ट्रक्चर सुद्धा चांगला येतो। म्हणून इथे आपल्याला रवा कंपल्सरी वापरायचा आहे। तर मंडळी, अगोदर दही टाकल्यानंतर असं चांगल्या प्रकारे पिठामध्ये दही एकजीव करून घेतलं की पुन्हा बॅटर बनवताना ह्याच्यामध्ये गुठळ्या पडत नाहीत, लवकरात लवकर एकदम गुळगुळीत बॅटर तयार होतं। आता काय करायचं, ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे आणि मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये बॅटर बनवायचं आहे। जसं इडली आणि डोस्याचं बॅटर बनवतो ना, त्यापेक्षा हलकंसं घट्ट ठेवायचं आहे, म्हणून इथे थोडं पाणी टाकायचं आहे। एकदा संपूर्ण पाणी टाकलं की गुठळ्या होऊ शकतात। असं थोडं पाणी टाकून एकदम गुळगुळीत असं आपल्याला अगोदर बॅटर बनवून घ्यायचं आहे। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल। तर मंडळी, आपण पाहू शकता थोडं पाणी मिसळून असं आपल्याला रिबिन कन्सिस्टन्सीमध्ये अगोदर बॅटर तयार करून घ्यायचं आहे। हलकंसं घट्टच आहे आता सुद्धा देखील, पण आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी नाही टाकायचं आहे। इथे मी 1 चमचा रिफाइंड तेल टाकत आहे। रिफाइंड तेल टाकल्याने काय होतं माहिती आहे काय, एकतर हा नाश्ता मधून एकदम मऊ होतो, शिवाय गळ्यामध्ये अडकणार सुद्धा नाही खाताना, आणि चव सुद्धा चांगली येणार। म्हणून इथे आपल्याला रिफाइंड तेल वापरायचं आहे। कोणतेही तेल वापरा, फक्त राईचं तेल वापरू नका, ते एकदम स्ट्रॉंग असतं। म्हणून इथे रिफाइंड तेलाचा वापर करा, किंवा 1 चमचा तुम्ही तूप वापरलं तरी चालेल, पण तूप वितळून घ्या। असं चांगल्या प्रकारे तेलाला त्या पिठामध्ये एकजीव केलं की हलकासा पातळपणा सुद्धा येणार आणि पुन्हा आपल्याला ह्याला 2 मिनिटापर्यंत किंवा जास्तीत जास्त 3 मिनिटापर्यंत एका बाजूने फेटून घ्यायचं आहे। एका बाजूने फेटून घेतल्याने काय होतं, पिठामध्ये हवा भरली जाते आणि पीठ एकदम मस्त हलकं फुल होतं, म्हणून फेटून घ्यायचं आहे। शिवाय ह्याला जाळी पडण्यासुद्धा जास्त मदत होते ह्या नाश्त्याला। तर मंडळी, आपण पाहू शकता 2 ते 3 मिनिटापर्यंत फेटून घेतल्याने पिठाचा रंग थोडासा वेगळा झालेला आहे आणि पीठ एकदम मस्त हलकं फुल झालेलं आहे, ह्याच्यामध्ये हवा भरली गेली आहे। म्हणून आता काय करायचं, आपण रवा वापरला आहे। रवा चांगला भिजण्यासाठी आपल्याला झाकून ठेवायचा आहे एक 5 ते 10 मिनिटापर्यंत। काय होणार, रवा चांगल्या प्रकारे फुलणार आणि रिझल्ट एकदम परफेक्ट येणार, म्हणून याला झाकून ठेवा आणि रेस्ट द्या थोडा वेळ। आता इथे नाश्त्यासाठी चटणी बनवायचं आहे। त्यासाठी पॅनमध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं आहे। तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला 1 चमचा उडदाची डाळ वापरायची आहे आणि ह्या उडदाच्या डाळीला आपल्याला जवळपास 20 ते 25 सेकंद चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे, जेणेकरून ही नरम पडायला पाहिजे आणि थोडीशी शिजायला पाहिजे, म्हणजेच की परतून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे। ह्याचा रंग जास्त लाल होऊ देऊ नका, म्हणजेच की याला करपू देऊ नका। तुम्ही वाटलंच तर उडदाच्या डाळी जागी चण्याची डाळ सुद्धा वापरू शकता, किंवा उडीद डाळ व चण्याची डाळ दोन्ही वापरलं तरी काही हरकत नाही। या डाळीला 30 ते 40 सेकंद परतून झाल्यावर हलकासा लाल रंग आलेला आहे। आता ह्या वेळेस आपल्याला इथे 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या व सोबतच 2 ते 3 हिरव्या मिरच्या, तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, व 1 मोठ्या आकाराचा कांदा कापून घ्यायचा आहे, किंवा कसाही कापला तरी चालेल। आता कांद्याचा, मिरचीचा आणि लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत ह्याला जवळपास 1 मिनिटापर्यंतच परतून घ्यायचा आहे। कांद्याला जास्त वेळ शिजवून घेऊ नका, म्हणजे जास्त लाल होईपर्यंत आपल्याला कांद्याला परतून घ्यायचं नाही। तुम्ही वाटलंच तर कांद्याबरोबर टमाटर सुद्धा वापरू शकता, तुम्हाला लाल चटणी बनवायची असेल। जवळपास 1 मिनिटापर्यंत कांद्याला मी परतून घेतलेला आहे आणि हलकासा कांदा बदामी रंगाचा झालेला आहे।
तर ह्या वेळेस आपल्याला इथे अर्धी वाटी ओलं नारळ वापरायचं आहे. किसून वापरलं तरी चालेल किंवा तुमच्याकडे ओलं नारळ नसेल तर तुम्ही सेम क्वांटिटीमध्ये सुकं खोबरं सुद्धा वापरू शकता. पण सुकं खोबरं वापरल्यावर तुम्हाला थोडा वेळ जास्त परतावं लागेल ना, म्हणजेच की जवळपास 2 मिनिटापर्यंत परतून घ्यावं लागेल. आणि ओलं नारळ वापरलं की तुम्ही न परतून घेता सुद्धा ही चटणी बनवू शकता, पण थोडंसं परतून घेतलं की चव थोडीशी चांगली येते. ओल्या नारळाला सुद्धा मी 1 मिनिटापर्यंत परतवून घेतलेला आहे. आता काय करायचं, गॅस बंद करायचा आहे आणि ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचा आहे. मसाला चांगल्या प्रकारे थंड झाला की याला लहानशा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. आता सोबतच भरपूर प्रमाणात हिरवी कोथिंबीर वापरायची आहे. बारीक नाही कापलं तरी चालेल. चव चांगली येण्यासाठी थोडीशी चिंच वापरायची आहे. चवीनुसार मीठ टाकल्यावर आता तुम्हाला कशी आवडते चटणी खायला, पातळ किंवा घट्ट, त्यानुसारच ह्याच्यामध्ये पाणी वापरायचं आहे आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. तर मंडळी, चटणी वाटून झाली की याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. आणि चटणीची कन्सिस्टन्सी मी इतकी घट्ट ठेवलेली आहे, जास्त पातळ ठेवलेली नाही. तर त्यानुसारच तुम्ही सुद्धा मसाल्यामध्ये पाणी वापरून जसं तुम्हाला खायला आवडतं चटणी तशी तुम्ही बनवू शकता. आणि हो, आता मी हे सर्व मसाले परतवून घेतलेले आहेत तेलामध्ये. तर ह्याला तडका देण्याची काहीच गरज नाही. न तडका देता सुद्धा ही चटणी आरामात 1 ते 2 दिवस फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा तुम्ही वापरू शकता. म्हणजे जेव्हा तुम्ही कोणताही नाश्ता बनवला तर त्यासाठी ही चटणी वापरू शकता. चला तर मंडळी, चटणी पूर्णपणे तयार झालेली आहे. आता फटाफट मी तुम्हाला नाश्ता बनवून दाखवतो. तर मंडळी, 5 ते 10 मिनिटं झालेली आहेत. झाकण काढायचं आहे आणि थोडंसं चेक करायचं आहे. हलकंसं बॅटर घट्ट झालेलं आहे. 2 चमचा पाणी लागू शकतं. पण त्या अगोदर इथे आपल्याला काही भाज्या वापरायच्या आहेत, जेणेकरून हा नाश्ता एकदम पौष्टिक आणि फायबरयुक्त बनेल. तर सर्वात अगोदर इथे आपल्याला 1 ढोबळी मिरची बारीक कापून घ्यायची आहे. यासोबतच 1 गाजर किसलेला घ्यायचा आहे, लहान आकाराचा गाजर आहे. 1 कांदा बारीक कापून घ्यायचा आहे. आता सोबतच काही मसाले वापरायचे आहेत ही रेसिपी जास्त टेस्टी होण्यासाठी. तर सर्वात अगोदर पाव चमचा हिंग वापरायचे आहे, फ्लेवर चांगला येण्यासाठी आणि चवसुद्धा चांगली येईल. 1 चमचा आलं लसणाची पेस्ट आणि 1 सिक्रेट मसाला टाकायचा आहे, जेणेकरून ह्या नाश्त्याची चव दुपटीने वाढेल. तर इथे मी 1 चमचा पावभाजी मसाला घेत आहे. तुमच्याकडे पावभाजी मसाला नसेल तर 1 चमचा तुम्ही कोणताही सांबर मसाला किंवा गरम मसाला वापरला तरी चालेल. पण पावभाजी मसाला वापरल्याने ह्याची चव थोडीशी डिफरन्स येते. एकदा ह्या पद्धतीने ही रेसिपी बनवून पहा. आता भरपूर प्रमाणामध्ये इथे आपल्याला कसुरी मेथी घ्यायची आहे आणि हाताने असं क्रॅश करून घ्यायचं आहे, म्हणजे मॅश करून घ्यायचं आहे. या कसुरी मेथीचा फ्लेवर पूर्ण नाश्त्यामध्ये उतरायला पाहिजे, म्हणून हाताने असं मॅश करून घ्या. आता ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे या पिठामध्ये एकजीव सुद्धा करायचा आहे आणि पुन्हा हलक्या हाताने 1 मिनिटापर्यंत फेटून घ्यायचं आहे. तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या भाज्या तुम्ही वापरू शकता. बीन्स वापरू शकता, कोबी वापरू शकता किंवा फ्रोझन वाटाणे वापरू शकता. ज्या तुमच्याकडे अवेलेबल असतील त्या वापरू शकता किंवा तुम्हाला भाज्या वापरायच्या नसतील तर नुसत्या पिठाने सुद्धा हा नाश्ता तुम्ही बनवू शकता. पण भाज्या वापरल्याने मुलांना सुद्धा खायची सवय लागते आणि हा नाश्ता जास्त पौष्टिक होतो. तर मंडळी, सर्व जिन्नस पिठामध्ये चांगल्या प्रकारे एकजीवसुद्धा झालेले आहेत आणि मस्तपैकी पीठ तयारसुद्धा झालेलं आहे. आणि पुन्हा एकदा याची कन्सिस्टन्सी पाहू शकता, अशी एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी पाहिजे. 1 चमचा इथे पाणी लागेल, पण आता पाणी मिक्स करायचं नाही. हा नाश्ता मऊ, लुसलुशीत व जाळीदार होण्यासाठी इथे आपल्याला 1 लहान पॅकेट इनो वापरायचा आहे आणि सोबतच 1 चमचा पाणी वापरायचं आहे. आता कन्सिस्टन्सी एकदम परफेक्टसुद्धा होणार आणि इनो चांगल्या प्रकारे ॲक्टिव्हसुद्धा होणार. हलक्या हाताने फेटून घ्यायचं आहे, जास्त जोर लावून फेटून घेऊ नका. ना इडली स्टीमर वापरायचा ना आप्पे पात्र वापरायचं आहे. अशा लहान लहान वाट्या प्रत्येकाच्या घरी असतात. त्या लहान वाट्या घ्यायच्या आहेत आणि आतल्या बाजूने थोडंसं तेल लावायचं आहे. पूर्ण काठोकाठ बॅटर भरायचं नाही बरं का, थोडीशी जागा ठेवायची आहे आणि असं टॅप करून घ्यायचं आहे, जेणेकरून मोकळी हवा निघून जाईल ह्याच्यामधली. तर इथे अगोदरच मी एका कढाईमध्ये अर्ध्या प्रमाणामध्ये पाणी भरलेलं आहे आणि पाणी चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये असे रिंग स्टँड ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला या चाळणीमध्ये अशा वाट्या ठेवायच्यात किंवा एखाद्या प्लेटमध्ये वाट्या ठेवा आणि ही चाळणी ठेवली की झाकण लावायचं आहे. गॅस फास्ट करून 10 मिनिटापर्यंत वाफवून घ्यायचा आहे. तर मंडळी, बरोबर 10 मिनिटं झालेली आहेत. झाकण काढल्यावर पाहू शकता का मस्त नाश्ता टम्म फुगलेला आहे आणि परफेक्ट स्टीम झालेला आहे. आता ह्या चाळणीला काढायचं आहे आणि अगोदर ह्या वाट्या आपल्याला चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचा आहे आणि अशाच पद्धतीने संपूर्ण वाट्यामध्ये बॅटर भरून
ह्यांना वाफवून सुद्धा घ्यायचं आहे। तर मंडळी वाट्या चांगल्या प्रकारे थंड झाल्यावर अशी कडक मोकळी करून घ्यायची आहे, पण डिमोल्ड करण्याआधी संपूर्ण वाटी थंड पाहिजे बरं का, मगच हे चांगल्या प्रकारे डिमोल्ड होतं। पाहू शकता किती मस्त टम्म फुगलेला आहे आणि अजिबात वाट्यांना चिटकलेला नाही आणि जाळी पाहू शकता किती जबरदस्त पडलेली आहे। आता अशाच पद्धतीने सर्व वाट्या डिमोल्ड करतो। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप न करता। अजून एक शेवटची फायनल टच बाकी आहे, जेणेकरून ह्या नाश्त्याला आणखीन भारी चव येईल। तर ह्या नाश्त्याला आता फोडणी द्यायची आहे। त्यासाठी नॉनस्टिक पॅनमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे आणि सोबतच अर्धा ते पाव चमचा सफेद तीळ टाकायचं आहे आणि इथे लाल व हिरव्या मिरच्या अशा कट करून घ्यायच्या आहे। आता ह्या दोन्ही तिन्ही जिन्नसांना चांगल्या प्रकारे आपल्याला काही सेकंद परतवून घ्यायचं, जेणेकरून मिरचीचा आणि मोहरी आणि सफेद तिळाचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे। तुम्ही याच्यामध्ये हिंग वापरू शकता, कढीपत्ता वापरू शकता, पण मी बेसिक मसाले वापरून ही फोडणी तयार करत आहे। एकदम खमंग व टेस्टी लागतो हा नाश्ता। तुम्ही चटणी नाही बनवली तरी काही हरकत नाही, अशी फोडणी बनवून सुद्धा हा नाश्ता खाऊ शकता। असं काही सेकंद परतवून झालं की मिरचीचा कच्चेपणा निघून गेलेला आहे। आता काय करायचं, बनवून ठेवलेला संपूर्ण नाश्ता या तेलामध्ये काढायचा आहे आणि चांगल्या प्रकारे ह्याला परतून घ्यायचा आहे। हलकासा बाहेरून कुरकुरीतपणा येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। फक्त 1 ते 1.5 मिनिटापर्यंत परतून घ्यायचा बरं का, आणि गॅसला एकदम मंद ठेवायचा, अजिबात फास्ट किंवा मध्यम करू नका। तर मंडळी पाहू शकता 1 मिनिटापर्यंत ह्याला हलकासा कुरकुरीतपणा येईपर्यंत मी परतून घेतलेला आहे आणि हा नाश्ता संपूर्णपणे तयार झालेला आहे। आता फटाफट ह्याला सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ। ना कोणत्या भांड्यांचा जास्त पसारा, म्हणजेच की इडली स्टीमर अप्पे पात्र न वापरता, ना तांदूळ भिजवायचे ना डाळ तांदूळ आंबवायचं, असा मस्त लुसलुसीत नाश्ता तुम्ही सुद्धा रोजच्या नाश्त्याला बनवू शकता। एकदम हाय प्रोटीन आणि जबरदस्त असा टेस्टी। एकदा खाल तर ह्याची चव तुम्ही दिवसभर विसरणार नाही। तुमच्या डाएटमध्ये सुद्धा हा नाश्ता तुम्ही समावेश करून घेऊ शकता। एकदम मऊ सुद्धा झालेला आहे आणि एकदम मधून जाळीदार सुद्धा झालेला आहे। भरपूर भाज्या टाकून हा नाश्ता तयार सुद्धा झालेला आहे। तर मंडळी आजची ही हाय प्रोटीन रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये। चला तर मंडळी अशाच नवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया। धन्यवाद।